हॅलो फ्रेंड्स, रोहन आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. रोहन, विल यू जस्ट से हाय टू एव्हरीवन? Hi everyone. There you Hello. see him, Rohan Kumar, Deputy Collector, rank 3 in MPSC 2019 results. Hearty congratulations, Rohan. I think आता अनेक वेळा हे हार्टी कॉंग्रॅच्युलेशन ऐकलं असेल, पण माझी खात्री आहे की नेहमीच तुला ते तितकंच आनंद देत असेल. आय होप सो. Thank you, ma'am. या तर आपण आपल्या चर्चेला लगेच सुरुवात करूया. रोहन, व्हॉट आय वुड लाईक टू नो इज की तुम्ही इफ आय रिमेंबर करेक्टली तुम्ही ह्याच्यातून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून तुमची डिग्री घेतली अँड दॅट टू आफ्टर गेटिंग ऍडमिशन टू सीओईपी मला वाटतं की व्हीजेटीआय, आय थिंक व्हीजेटीआय, राईट? सो Yes, ma'am. आय थिंक हे व्हीजेटीआयच्या आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालं असेल असं काहीतरी. सो हे करण्यापाठीमागचं कारण काय? बेसिकली माझा अकॅडमिक जो परफॉर्मन्स होता म्हणजे 10th किंवा 12th आणि त्यानंतर एमएसटी सीईटी मध्ये सुद्धा तो कॉन्स्टंटली म्हणजे अब एव्हरेज होता, चांगल्या प्रकारे होता आणि मार्क्स चांगले मिळत होते. आणि त्यामुळे चांगले मार्क्स मिळाल्यानंतर आपल्याकडे जनरली 12th नंतर सायन्स आणि सायन्स नंतर इंजिनिअरिंग असं एक ट्रेंड सेट झालाय आपल्याकडे. तर त्याच ट्रेंड मध्ये मी Rohan, you need to unmute yourself. येस मॅम, आय हॅव डन इट. या ओके, हा परत सॉरी. येतोय माझा आवाज? हो हो, येतोय. तर 10th ला चांगले पर्सेंटेज मिळाल्यानंतर 12th सायन्स घेतलं आणि त्यानंतर ऑब्वियस म्हणजे एमएसटी सीटी वगैरे दिली तसं आणि तिथेही चांगला स्कोर आला आणि मग गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळालं मला. मात्र माझा बेसिक इंटरेस्ट जो होता तो इंजिनिअरिंग कडे नव्हता, जसा कल किंवा इंटरेस्ट, पॅशन असं कुठली गोष्टी इंजिनिअरिंग बाबत मला वाटत नव्हती. तर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाल्यानंतर मी घरी सांगितलं की मला यात तेवढा इंटरेस्ट वाटत नाहीये आणि तर तुमची म्हणजे घरच्यांची वडिलांना वगैरे विचारलं आणि मला आर्ट्सला ऍडमिशन घ्यायचं असं सांगितलं आणि मग त्यांनी विचारलं त्यानंतर तुझं प्लॅनिंग काय, आर्ट्सला घेतल्यानंतर पुढे काय? तर मी त्यांना सांगितलं वायसीएम ला जर मी ऍडमिशन घेतलं तर मला अभ्यासाला वेळ मिळेल आणि पुढे मी हवं तर जॉबही करू शकतो जेणेकरून घरच्यांवर माझा लोड पडणार नाही. तर शेवटी घरच्यांनी तो डिसिजन माझ्यावर सोडला आणि मग अशा प्रकारे मी इंजिनिअरिंगचं ऍडमिशन कॅन्सल करून वायसीएम मध्ये ऍडमिशन घेतलं होतं. राईट, पण ते घेत असताना म्हणजे अगदी एवढ्या नामांकित कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्यानंतर आपण YCMOU मध्ये नॉर्मली ज्यांच्याकडे काही पर्याय नसतो परंतु ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं असतं अशी लोक YCMOU ला ऍडमिशन घेतात, त्याचं पर्पजच ते आहे. पण यू डिड इट बाय चॉईस. सो तुझ्या पेरेंट्सचा सपोर्ट होता, त्यांना असं म्हणजे असं कोणी तुला बोललं नाही का की काहीतरी प्रोफेशनल डिग्री असायला पाहिजे बाबा, मिळालेला हातचं सोडू नकोस, अशा पद्धतीचं काही प्रेशर नाही आलं? डेफिनेटली प्रेशर तर होताच आणि पण शेवटी अशा वेळेला जे मन आपलं सांगत असतं, मला असं वाटतं की ते जास्त फॉलो केलेलं मला ठीक वाटतं. कदाचित कंटिन्यू केलं असतं तरी मी सक्सेसफुल इंजिनियर झालो असतो की नाही हे डेफिनेट मलाही माहित नाही. तर मी जो माझा इनर इन्स्टिंक्ट होता तो फॉलो केला. मग 11वी-12वी सायन्स आई वडिलांच्या म्हणण्यामुळे घेतलं? नाही, तसं मला कधी कोणी प्रेशराईज घरून कधी केलं नाही. म्हणजे तसं स्वातंत्र्य होतं घरून, मला जे योग्य वाटतं ते मी करत होतो. 11वी-12वी सायन्स मध्ये मला तसं काही डिफिकल्टी वगैरे असं काही वाटलं नाही. इंटरेस्टने मी ते कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मात्र माझा जो फोकस होता तो कम्प्लिटली इकडे शिफ्ट झालेला होता, ह्युमॅनिटीज किंवा आर्ट्सच्या फॅकल्टीकडे. त्यातल्या त्यात पॉलिटिकल सायन्स माझा तेव्हापासूनच इंटरेस्टिंग सब्जेक्ट राहिला आहे. सो बेसिकली YCMOU जॉईन केलं कारण अभ्यासाला वेळ मिळेल, म्हणजे लहानपणापासून हे ठरवलेलं होतं की प्रशासनामध्ये आपल्याला यायचं आहे? येस मॅम. राईट, पण
भरपूर वेळ मिळाला असं नाही वाटत? हो, अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला मला. नाही, नाही, नाही. पण अभ्यासाला सुद्धा भरपूर वेळ मिळाला. कारण YCMOU मध्ये असल्यामुळे कॉलेज ॲज सच नसणार आहे आणि मग दिवसभर अभ्यास केला का? म्हणजे साधारण किती तास अभ्यास होत होता त्या काळात, कॉलेजच्या काळात विचारते मी? अभ्यास दिवसातून हार्डली 8-10 तास होत होता. त्यातही क्वालिटी स्टडी हवा तेवढा होत नव्हता. होत नव्हता. आणि हां. हां, क्वालिटी स्टडी जो असतो, क्वालिटी म्हणजे क्वांटिटी ऑफ टाईम जास्त देत होतो मी. 8-10 तास देत असेल. हं. पण त्यावेळेला क्वांटिटी जास्त होती, क्वालिटी कमी होती अभ्यासात. राइट. मग ही जी अपेक्षित क्वालिटी आहे आपल्याला यायला पाहिजे ह्या परीक्षेत यश मिळण्यास, हं. ती कोणत्या स्टेजला आली तुझ्या तयारीत? सुरुवातीला तसं पाहिलं मी 2014ला माझं ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर होतं आणि हं. 14 गॅप म्हणून एक्झाम दिली होती राज्यसेवेची आणि ती सहज मी पासही झालो. माझं CSAT वर चांगलं कमांड असल्यामुळे 2014, 15, 16 मी अगदी कॅज्युअल अप्रोचने जात होतो आणि कॅज्युअल अप्रोचने जाऊन सुद्धा मला प्रिलिममध्ये सक्सेस मिळत होतं. त्यामुळे मी असं होप करून चाललो होतो, की मी इझिली मेन्स सुद्धा क्रॅक करू शकतो. हं. तर माझे पहिले 2-3 अटेम्प्ट्स असे थोडंसं कॅज्युअल अप्रोचने गेल्यामुळे अं, अ, मला 2-3 वर्ष जास्त लागले. 2016च्या मेन्समध्ये जेव्हा मात्र मी इंटरव्ह्यूला पोहोचलो नाही, तो माझ्यासाठी मला वाटतं वेकअप कॉल होता. हं. आणि त्यानंतर मी थोडंसं अधिक म्हणजे जीएस माझं थोडंसं वीक होतं जनरल स्टडीजमध्ये. तर ओके. तिथं जास्त फोकस घेतला, तिथं जास्त मेहनत घेतली आणि 2017च्या मेन्स म्हणजे 17च्या राज्यसेवेपासून हं. माझा रिझल्ट अधिक चांगला इम्प्रूव्ह व्हायला लागला. आणि त्यातूनच 2017च्या रिझल्टमधून मला क्लास 2 ची पोस्टिंग उपशिक्षण अधिकारीच्या स्वरूपात उपशिक्षण मिळाली. अधिकारी. हं. पण तेव्हा यू वर ऑलरेडी एन एस-टी-आय राइट? इफ आय एम नॉट मिस्टेकन. हो, हो. मग क्लास 2 ची ही उपशिक्षण अधिकाऱ्याची पोस्ट जॉइन केली असतीस का नाही केलीस? ॲक्चुअली जेव्हा तो प्रेफरन्स वगैरे भरला होता, त्यावेळेला मी अनमॅरिड होतो आणि अ, त्यानंतर माझं लग्न झालं आणि माझी वाईफ ते कलेक्टर ऑफिसला पुण्याला जॉबला आहे. तर हां. फॅमिली रिझन एक होतं आणि दुसरं कारण वाईफच्या जॉबमुळे माझी मुंबईवरून पुण्याला ट्रान्सफर झाली होती आणि त्यामुळे फॅमिली आणि पुढचं अभ्यासाचं नियोजन ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करून मी अ, उपशिक्षण अधिकारी हे जॉइन केलं नाही. पण त्याचंही असं कारण असं आहे दुसरं हं. ती जॉइनिंग 1-1.5 वर्ष लांबली होती उपशिक्षण हां. 2017च्या बॅचची. करेक्ट. त्या बॅचची जॉइनिंग लांबलेली. येस. जर कदाचित ती लगेच आली असती, तर मी जॉइन करण्याच्या तयारीत होतो. मला वेळ म्हणजे विचार करायला जास्त वेळ भेटला आणि त्यामुळे नंतर मी ते जॉइन न करायचं ठरवलं. अच्छा. म्हणजे हे काय म्हणतात हिंदीत ते सोची समजी साजिश होती का? हं. तसं म्हणू शकतो. 2019 मध्ये आपण टॉपर यायचं. सो हे हा जो काही प्रवास आहे तुझा, ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन नंतर साधारण 2 वर्ष यू वर विथआऊट अ जॉब. नाही मॅडम, तसं नाही. मला 2012 ते 15 या कालावधीत मी ग्रुप सीच्या अनेक एक्झाम्स दिल्या होत्या आणि अल्मोस्ट एव्हरी एक्झाममध्ये मला सक्सेस मिळालेलं होतं. म्हणजे माझी सुरुवातच महसुली विभागातील लिपिक या पदापासून झाली होती. अच्छा. त्यानंतर मी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट अंडरटेकिंग, सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग अशा सर्व प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स मधल्या एक्झाम्समध्ये सक्सीड झालो होतो. हं. त्यामुळे म्हणजे जॉब न मिळणं हा माझ्यासाठी तसा इश्यू नव्हता. हं. फक्त इश्यू होता तो राज्यसेवा क्रॅक होत नव्हती. आणि तीच करायची होती. येस. मग असं काय वेगळं केलंय ह्या पर्टिक्युलर परीक्षेच्या ह्याच्यात? असं काही प्लॅनिंग होतं का, की आपण पहिल्या 10 मध्ये यायचंच आहे? म्हणजे अगदी प्रिलिम्स पासून मी विचारतेय, की डिड यू हॅव अ लाँग टर्म प्लॅन, की दिस हॅपेंड अराउंड आफ्टर द मेन्स रिझल्ट आणि मार्क्सचा अंदाज आल्यानंतर कळलं, की नाही आता आपण येऊ शकतो वगैरे असं? सो व्हॉट वाज दॅट प्लॅनिंग? ॲक्चुअली 2019ची जी प्रिलिम्स होती फेब्रुवारीमध्ये होती. हं. त्यावेळेलाच आणि बहुतेक जाहिरात आली होती डिसेंबर 18ला. जाहिरात आल्यानंतरच ठरलं होतं, की हे एक हा आपल्याला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. कारण हं. गेल्या 5 वर्षातली बेस्ट ॲडव्हर्टाइज म्हणू शकतो आपण ती. करेक्ट. बऱ्यापैकी चांगली जाहिरात होती. तर ह्या संधीचं सोनं करायचं म्हणून सुरुवातीपासून प्लॅनिंग केलं होतं. डिसेंबरपासूनच अभ्यासाला सुरुवात केली होती. हं. आणि मागच्या माझ्या ज्या काही बुक्स वाचलेले होते मी.
हं, तेच बुक्स स्टिकअप करायचं ठरवलं आणि प्रिलिम्सचा माझा स्कोर नेहमीच सेपर झोन मध्ये असतो, त्यामुळे प्रिलिम्सचं तसे मला खूप टेन्शन नव्हतं. नव्हतं. मेन्सला गेल्या 2 वर्षामध्ये माझा स्कोर जो होता 2017-18 या साली, तो हं, क्लास 2चं जे आपलं कट ऑफ असतं त्या रेंज मध्ये होता. म्हणजे मी एक अनालिसिस केलं की पर पर सब्जेक्ट मला फक्त 8 ते 10 मार्क्स वाढवायची गरज वाटली. हं, आणि म्हणजे तसं ते खूप मोठंही काम नव्हतं आणि ऑब्झर्व्ह केलं की मार्क्स कुठे जात आहेत, कुठे कमी पडतोय. तर एक एक गोष्ट लक्षात आली की सिली मिस्टेक्स पर पेपर रिड्यूस केले तरी पर पेपर म्हणजे 2, 3, 4 मार्क्स वाढत होते. आणि मग राहिला प्रश्न उरलेले 4-5 मार्क्स वाढवायचा. हं, तर तो जिथं मी रिव्हिजन कमी पडत होती किंवा सिलेबसचा जो पोर्शन मी कव्हरच केलेला नव्हता हं. याआधी, तो मल्टिपल रीडिंग त्याचे होतील असं प्रकारे मी प्लॅनिंग केलं. आणि त्यामुळे मला जे अपेक्षित होतं पर पेपर माझे किमान 8 ते 10 मार्क्स वाढले पाहिजे. ते लँग्वेजचा पेपर सोडला ऑब्जेक्टिव्हचा, तर बाकी प्रत्येक पेपरमध्ये माझा स्कोर चांगला वाढलेला आहे. हां, म्हणजे ही जी काही स्ट्रॅटेजी आहे, मला वाटतं ही विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, की पास्ट परफॉर्मन्सचा एनालिसिस आणि कट ऑफचा एनालिसिस. आय थिंक दॅट इज व्हॉट मेड अ लॉट ऑफ डिफरन्स. आणि नेमकं मी बघितलंय बरीच मुलं हेच करत नाहीत, की आपल्याला किती कमी मार्क पडले आणि ते का पडले ह्याच्याकडे आपण जायचं साधारण टाळत असतो. सो ते न करता त्याला फेस करणं, दॅट इज व्हॉट गॉट यू द रिझल्ट्स. आणि मग रँक 3 आल्यानंतर काय वाटलं, म्हणजे व्हॉट वाज युअर रिएक्शन फर्स्ट ऑफ ऑल? नंतर मी निर्मलाचं विचारते. निर्मला गाईज इज हिज वाईफ, सो तिच्या रिएक्शन बद्दल मी नंतर विचारेन. पहिले तुझं सांग. ऍक्च्युअली माझा स्कोर तसा होता चांगला, पण बऱ्याचदा आपण बघत असतो बाहेर की रुमर्स खूप असतात, इतके स्कोर आहे बाहेर, इतके स्कोर हो. जसं प्रकारे ऐकत असतो. त्यामुळे डेप्युटी कलेक्टर भेटेल याबद्दल मी शुअर नव्हतो. मला क्लास 1 कुठली तरी पोस्ट भेटेल. तर असं वाटत होतं आणि थर्ड रँक तर मी कल्पनाच केली नव्हती. टॉप 20 किंवा टॉप 30 असं काहीतरी एक्सपेक्टेड होतं मला. हम्म. तर हा एक मोठा सुखद प्लेझंट सरप्राईज होतं माझ्यासाठी. ओके. म्हणजे सुरुवातीला मी बिलीव्ह नव्हतो करू शकत की खरंच थर्ड रँक आहे. मला वाटतं 30 वगैरे असं काही असेल. पण तो ऍक्च्युअली थर्ड होता. आणि ते सुद्धा ओपनच्या मेरिटमध्ये घेणं म्हणजे इन शॉर्ट यू नो यू हॅव सरपास्ड ऑल अदर एक्सपेक्टेशन्स. असं नाहीये की कॅटेगरीमध्ये तू टॉपर आहे, सो महाराष्ट्रात तिसरा आहेस. आय थिंक दॅट इट सेल्फ स्पीक्स फॉर द अमाउंट ऑफ इन युअर केस. मला वाटतं अलॉंग विथ हार्डवर्क इट वॉज व्हेरी गुड स्ट्रॅटेजायझिंग. डेफिनेटली. That is what has paid you off a lot. मला एक सांग, की आता यू हॅव ऑल्सो बीन इन दिस फील्ड फॉर अ लॉंग टाइम, म्हणजे तू लहानपणापासूनच आहेस, आपण धरून चालूया. की ही जी काही मुलं आपण म्हणजे कट्ट्यावर वगैरे बोलताना पोरं वेटरन्स म्हणतात, जे काय 8-10 वर्ष तयारी करतायत पण कुठेच काही होत नाहीये आणि ती नुसतीच परीक्षेची तयारी करतायत, दुसरं काही करत नाहीयेत. व्हॉट डू यू हॅव टू से अबाउट दॅट? म्हणजे सर त्यांना नेहमी डॉक्टर आनंद पाटील नेहमी त्यांना स्पर्धा परीक्षेशी एडिक्टेड किंवा स्पर्धा परीक्षेचं रोमॅन्टिसिझम असलेली पोरं असं म्हणतात. सो व्हॉट विल यू टेल देम? बेसिकली स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी जे आहे त्यांचा काहीतरी मोटिव्ह असतो, काहीतरी पर्पज घेऊन ते या क्षेत्रात येत आहेत असं आपण गृहीत धरून चालतो. पण बऱ्याचदा विद्यार्थी एक प्लॅन बी वगैरे जी कन्सेप्ट आहे त्याचा कधी विचारच काही विद्यार्थी करत नाहीत. मला असं वाटतं स्पर्धा पुण्यामध्ये विशेषतः जे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहेत ते बरेचसे ग्रामीण भागातून आलेले असतात आणि बरेच विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स हे एवढं अफोर्ड नाही करू शकत. म्हणजे ठीक आहे, एखाद वर्ष क्लासेस वगैरेसाठी पालक कुठून तरी तजवीज करू शकतात. मात्र 5 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष हा पिरियड घरच्यांवर जे आपल्याला मदत करताय, पालक, आई-वडील किंवा इतर कोणी सपोर्टर असतील, त्यांच्यावर सुद्धा फायनान्शियल बर्डन येतं. तर मग मला असं वाटतं स्टुडंटने ह्या गोष्टीचाही विचार केला पाहिजे, की तुम्ही ठीक आहे राज्यसेवेचं तुमचा उद्दिष्ट असेल, ध्येय असेल, ते जर 1-2 अटेम्प्ट्स मध्ये नाही तुम्हाला किमान तुमची प्रिलिम सुद्धा निघाली नाही, तर अशा वेळेला इतर सुद्धा एक्झामचा विचार केला पाहिजे. म्हणजे तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट झाल्यानंतर हवं तेवढे तुम्हाला अटेम्प्ट तुम्ही ट्राय करायला पाहिजे. राइट. सो व्हॉट इज दॅट कट ऑफ एज अकॉर्डिंग टू यू? काय असलं पाहिजे ते कट ऑफ एज, की जिथे आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट झालंच पाहिजे?
तर ऍक्च्युली प्रत्येकाचं केस टू केस बेसिस मध्ये वेगळं असू शकतं. कोणी जर फिनान्शियल सपोर्ट घरून चांगला असेल, तर ती व्यक्ती 30-35 पर्यंतही तग धरून राहू शकते अशा मार्केटमध्ये. पण जी व्यक्ती घरून जास्त फिनान्शियल सपोर्ट नाहीये, ज्या व्यक्तीवर घरच्यांच्या जास्त अपेक्षा आहेत, अशी व्यक्तीने शक्यतो जितक्या लवकर होईल तेवढं इंडिपेंडंट होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग इंडिपेंडेंट होण्यासाठी काय पर्याय आहेत? तू काय सजेस्ट करशील अशा मुलांना की ज्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तर वेळ द्यायचा आहे, ते त्यांचं प्रायमरी गोल आहे, पण हम्म, ऍट द सेम टाइम फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय? बेसिकली आपण 12वी नंतर जेव्हा करिअरचा विचार करतो, तर हम्म, त्यावेळेला आपला कल ज्या साईडला आहे, वेदर इट इज टेक्निकल ऑर नॉन टेक्निकल, हम्म, व्हॉट एव्हर, म्हणजे जर एखाद्या स्टुडंटला भविष्यात त्याला स्पर्धा परीक्षा करण्याचा त्याचा विचार आहे, पण त्याचा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा इतर कुठल्याही प्रोफेशनल कोर्सेस कडे त्याचा जर ऍप्टिट्यूड असेल, तर त्याने पहिले ते कोर्सेस कम्प्लीट केला पाहिजे आणि ते कोर्सेस कम्प्लीट केल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला पाहिजे. असं केल्यामुळे त्यांना दोन्ही कडचे मार्ग त्यांचे ओपन होतात. म्हणजे सपोज स्पर्धा परीक्षांमध्ये जी अनसर्टन्टी आहे ती बघता 2-3 वर्ष, 3-4 वर्ष जो काही टाइम स्पॅन ते देतील. त्यानंतर पण जर सिलेक्शन नाही झालं, हम्म. तर त्यांच्याकडे स्वतःचा प्रोफेशनल कोर्स वगैरे असू शकतो. तर अशा वेळेला प्लॅन बी म्हणून ते केलं पाहिजे. एक्झाम्स आहेत जसं काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या एक्झाम्स होतात किंवा बँकिंग, इन्शुरन्स कंपनीजच्या किंवा आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या सुद्धा अनेक खूप होतात. एक्झाम्स आहेत. हम्म. तर ह्या सगळ्या एक्झाम्सचा सिलेबस मोस्टली कॉमन आहे, म्हणजे बराच पोर्शन त्यांच्यामध्ये कॉमन असतो. तर एकदा एकदा व्यवस्थित अभ्यास झाला, जे बेसिक सब्जेक्ट आहेत आपले, तर त्यानंतर मल्टिपल एक्झाम्स क्रॅक करता येऊ शकतात. राईट. सो आणखीन एक महत्वाचं, सध्या तयारी करत असताना मुलं सोशल मीडियाचा खूप वापर करतात. म्हणजे हम्म, हम्म, व्हिजिटिंग इम्पॉर्टंट वेबसाईट्स, गव्हर्नमेंट वेबसाईट्स असतील, विकासपीडिया असेल, विकिपीडिया असेल, दॅट इज डिफरंट. आणि हम्म, सोशल मीडियावरती म्हणजे व्हॉट्सॲप, युनिव्हर्सिटी ऑफ व्हॉट्सॲप हा जो काही एक प्रकार आहे, किंवा टेलिग्राम चॅनल्स वरती जे काही येतं, त्यालाच ग्राह्य धरून मुलं पुढचा अभ्यास करतात किंवा तयारी करतात. व्हॉट यू हॅव टू से अबाउट दॅट? आणि तू किती वेळ दिलेलास ह्या सगळ्या गोष्टींना? ऑनेस्टली सांगायचं झालं तर मी सोशल मीडियामध्ये हॅलो. हॅलो. हा, मी म्यूट करते. हा, सॉरी. हा, सोशल मीडियामध्ये मी फक्त व्हॉट्सअप वापरत होतो आणि टेलिग्रामचे 1-2 चॅनल मी जॉईन केलेले, पण ते रेग्युलर फॉलो करत नव्हतो. आणि अभ्यास करताना मला असं वाटतं सोशल मीडियाचा तेवढा वापर इफेक्टिव्ह होऊ शकत नाही. किंवा काही आता तुम्ही जसा उल्लेख केला, विकासपीडिया किंवा इतर गव्हर्नमेंट वेबसाईट, त्यांच्यापुरता इंटरनेटचा वापर करणं ठीक आहे, पण सोशल मीडिया, फेसबुक वगैरे ह्या माध्यमांचा वापर मी अजूनही कधी करत नाही. तर फक्त अभ्यासापुरता इंटरनेटचा वापर म्हणजे आपलं प्रिपरेशन इयर मध्ये तरी सोशल मीडियापासून जेवढं दूर राहता येईल तेवढं बेटर असं मला वाटतं. राईट. आणखीन एक महत्वाचं, वेन यू गॉट सिलेक्टेड आताच्या जाहिरातीमध्ये, ऑलरेडी यू आर वर्किंग एज STI, हम्म, हम्म. ते वेळेवरच्या खूप मर्यादा येत असतील. वेळेच्या मर्यादा येतात, नाही, पण म्हणजे माझा प्रश्न असा आहे की ऍक्च्युली किती तास दिले पाहिजेत अभ्यासासाठी? वी स्पोक अबाउट क्वांटिटेटिव्ह अभ्यास आणि क्वालिटेटिव्ह अभ्यास, राईट? मग यू टेल मी, व्हॉट इज दॅट क्वालिटेटिव्ह अमाउंट ऑफ क्वांटिटी दॅट यू नीड टू गिव्ह? 6 to 8 hours डेली मॅक्सिमम. 6 to 8 hours. आणि फॉर अ हा, पीरियड 1 year, येस मॅम. एका वर्षासाठी. हा, एका वर्षासाठी. म्हणजे थोडक्यात आपला निष्कर्ष या डिस्कशन मधून, रोहन, असा निघतोय की एका वर्षासाठी 6 ते 8 तास आपण क्वालिटेटिव्हली अभ्यास केल्यावर आपली तयारी परिपूर्ण होते. येस मॅम. आणि वीकेंडला जेव्हा आपल्याला सुट्टी असते त्यावेळेला आठवड्यातली तुम्ही रिव्हिजन करू शकता. तर सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ देऊ शकतात, पण वर्किंग डेज मध्ये 6 to 8 hours सफिशियंट होता आणि त्यापेक्षा जास्त वेळ अवेलेबल पण होत नाही.
मग हे जे काही एक मुलांच्या डोक्यामध्ये असतं, की नोकरी करून पास होता येत नाही, सिलेक्शन होता येत नाही, त्याला पूर्ण वेळ द्यायलाच लागतो. व्हॉट विल यू से टू दिस? आय विल डिसएग्री विथ दिस स्टेटमेंट. कारण मीच पहिला नाही, हे माझ्या आधी पण आहेत आणि आता माझ्या सोबत पण बरेच आहे. एक्झाम्पल्स आहेत, हं, की जे अभ्यास करून होत असतात. फक्त एक आहे, एक ड्रॉबॅक म्हणू शकतो आपण, की आम्हाला आता आम्ही जॉब करून करत असल्यामुळे 1-2 वर्ष, 1-2 अटेम्प्ट जास्त लागले असतील. पण आपण म्हणतो ते लेट बेटर दॅन नेव्हर, की तुम्ही हं. एक काहीतरी जॉब करत असताना एक सेन्स ऑफ सिक्युरिटी असतो तुमच्याकडे. म्हणजे करेक्ट. आणि कोणावरही तुम्ही म्हणजे आपण ओझं आहोत असं जे फिलिंग असू शकते. बऱ्याचदा वर असते, की आपण कोणावर तरी डिपेंडंट आहोत आणि आपल्याला आता आता झालंच पाहिजे, काहीतरी क्रॅक झालीच पाहिजे ही एक्झाम. तर त्या बर्डन पासून तुम्हाला काहीतरी फ्रीडम असतं. त्यामुळे 1-2 वर्ष तुम्ही लिबर्टी घेऊ शकतात, असं मला वाटतं. राइट. आणि आता एज तर आहेच. आणि तुला मला वाटतं तुझं जे अगोदरचं सिलेक्शन आहे त्याचा सुद्धा फायदा डेफिनेटली होणार आहे पुढच्या प्रमोशन्समध्ये. सो हा विचार सुद्धा विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, की जो बऱ्याच वेळा होत नाही मुलांकडून. येस, म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, की "खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी." नाही तर तर उपाशी. हं. हां, तर हा प्रकार मला असं वाटतं खूप म्हणजे खूप रेअरली म्हणजे 100 कॅन्डिडेट असतील, तर त्याच्यात फार तर फार एखाद्या कॅन्डिडेटच्या बाबतीत होतं, की पहिल्या अटेम्प्टमध्ये हवी ती पोस्ट मिळते. कारण आपण स्पर्धेची जर लेव्हल पाहिली, तर अतिशय कटथ्रोट कॉम्पिटिशन झालेलं आहे. अनेक डिझर्व्हिंग कॅन्डिडेट्स चांगलं प्रिपरेशन करूनही 1-2 मार्क्सने काही किंचित फरकाने लिस्टच्या बाहेर राहत आहेत. हं, तर जेवढं शक्य होईल त्यावेळेला हं. जर अपॉर्च्युनिटी मिळत असेल चांगली एखाद्या म्हणजे इव्हन म्हणजे ग्रुप बी जरी असेल, ग्रुप बी किंवा ग्रुप सी, तरी त्यानंतरही तुम्हाला संधी भेटत असते प्रोग्रेस करायची. तर मला असं वाटतं स्टुडंटने सेकंड म्हणजे ह्या ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. राइट. अं, 2 वर्ष म्हणजे एस-टी-आय म्हणून नोकरी करत असताना जो काही क्वालिटेटिव्ह अभ्यास तुझ्याकडून झाला, तेव्हा हं. सगळ्यात जास्त सपोर्ट कोणाचा होता? तसं पाहिलं तर लग्नाआधी मला फॅमिलीकडनं म्हणजे आई-वडिलांकडनं किंवा भाऊ आणि जवळचे मित्र यांचा तर होताच आणि 2018 मध्ये माझं लग्न झालं हं. आणि तेव्हापासून वाईफ आणि बाकी सासरच्या इन-लॉज कडनं पण चांगला सपोर्ट मिळालेला आहे आणि माझ्या ऑफिसमधले मित्र चांगले सपोर्टिव्ह राहिलेले आहेत माझ्यासाठी. नाही, हे छान आहे म्हणजे सांगण्यासाठी इट्स अ व्हेरी पॉलिटिकली करेक्ट स्टेटमेंट टू मेक. पण आय कॅन अंडरस्टँड की एस-टी-आयचा जॉब आल्यानंतर पूर्ण फोकस अभ्यासावर, त्याच्यामुळे घरी फॅमिलीला द्यायला वेळ हार्डली काही मिळत असेल. येस मॅम. सो अशा वेळी मग ज्या व्यक्तींनी सगळ्यात जास्त सहन केलं आणि हं, सगळ्यात हं. जास्त सपोर्ट केलं, त्याच्याबद्दल काय सांगशील? डेफिनेटली 2 वर्षापासून माझ्या वाईफनेच सपोर्ट चांगला केला इथे. पुण्यात आम्ही दोघंच असतो सध्या. हं, आणि एक खरं आहे की म्हणजे बऱ्याचदा काही गोष्टींना सुट्टीच्या दिवशी वगैरे माझा अभ्यास जास्त असायचा आणि करेक्ट. त्यामुळे बाहेर कुठे वगैरे जायचं जरी म्हटलं तरी लिमिटेशन्स होत्या. इव्हन गेल्या 1-1.5 वर्षात मी माझ्या मूळ गावी सुद्धा हार्डली 1-2दा गेलो असेल. हं. तर अशा वेळेला वाईफ्स आणि फॅमिलीचाही सपोर्ट चांगला राहिलाय. गुड. अं, अ, तुझं जे काही इंजिनिअरिंगचं ऍडमिशन, त्याच्यानंतर YCMOU मधलं ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर STIचं सिलेक्शन, मग तू तुझं उपशिक्षण अधिकाऱ्याचं पद सोडून दिलंस आणि आता महाराष्ट्रात तू तिसरा आलास. ह्या अशा म्हणजे बऱ्याच अप्स अँड डाऊन्स तुझ्या प्रवासामध्ये आहेत. जितके अप्स आहेत तितके आय एम शुअर डाऊन्स सुद्धा इमोशनली किंवा यू हॅव फेस्ड इट. मागे वळून पाहता सगळ्यात जास्त काय आठवतं? अ, विशेषतः राज्यसेवेचे जे रिझल्ट्स लागत होते, हं. 2000 स्पेशली 2016ची मेन्स चा रिझल्ट मला जास्त अलार्मिंग वाटत होता. कारण आत्तापर्यंतची ही 5वी माझी मेन्स होती आणि 4थी इंटरव्ह्यू होती. तर ती एकमेव एक्झाम होती की ज्यावेळेला मी इंटरव्ह्यूला नव्हतो. तर त्यावेळेला जरा मोरली डिप्रेस्ड म्हणू शकतो. थोडंसं वाईट वाटलं होतं.
किंवा दरवर्षी गेल्या 3 वर्षामध्ये राज्यसेवेचे फायनल रिझल्ट लागत होते. मी इंटरव्ह्यूला होतो 17ला 18ला हं. आणि डिझायर्ड पोस्ट मिळत नव्हती. तर ते मोमेंट्स थोडेसे माझे डाऊन वाटतात मला. आणि अप मोमेंट्स म्हणणार तर माझं लग्न झालं त्यानंतर हं. पुण्याला मला फॅमिली सोबत राहायला म्हणजे माझी बदली मुंबई पुण्याला झाली आणि त्यानंतर माझी अभ्यासाची एक चांगली लिंक जुळली. तर हे मोमेंट्स मला माझे मोमेंट्स वाटतात रिसेंट पास्ट मध्ये. राइट. तुला मार्गदर्शन किंवा क्लास लावण्याचं किती महत्त्व वाटतं तयारीमध्ये किंवा यशामध्ये? मॅम असं आहे, मी पर्सनली तर कधी कुठला कोचिंग क्लास वगैरे म्हणजे माझं कधी लावलं नाही. माझा फोकस नेहमीच सेल्फ स्टडीवर राहिला आहे. कारण ते मला माझ्या पर्सनॅलिटीला किंवा माझ्या स्टाईलही मला सेल्फ स्टडी सूट होतो. पण हे नेसेसरी नाही. प्रत्येकाला गाईडन्सची आवश्यकता पडेलच किंवा नाही असं नाही. तर ज्याला आवश्यकता आहे त्याने क्लास नक्की करावा. पण बरेचदा स्टुडंट काय करतात, की सिलेक्शन होईपर्यंत हा क्लास, तो क्लास असं न करता एखाद वर्ष क्लास जॉइन केला तर हरकत नाही. पण त्यानंतर सेल्फ स्टडीवर जास्त भर द्यावा. क्लासेसमध्ये चांगलं मटेरियल किंवा चांगले लेक्चरर्स गाईड येतात आणि गाईड करतात. त्याचा नक्की फायदा होत असेल. मी कधी क्लास लावला नाही त्यामुळे रोहन, you need to unmute yourself. हां. तेच हां. शेवटचं वाक्य परत एकदा म्यूट झालेलं. येस. तर मी स्वतः कधी क्लास लावला नव्हता. पण मला असं वाटतं कदाचित क्लास लावला असता तर एखाद 2 वर्ष माझे वाचलेही असते. डिपेंड्स क्लासमध्ये शेवटी गाईड करणारे असतात. चांगले टीचर्स असू शकतात. चांगलं मटेरियल असतं. पण शेवटी अभ्यास हा विद्यार्थ्यांना करायचा असतो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा असाही समज होतो, की क्लास लावला म्हणजे आपलं सिलेक्शन नक्की होणार. तर करेक्ट. तर क्लास क्लास हे फक्त एक माध्यम आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं. तर प्रत्यक्ष मेहनत आणि प्रत्यक्ष अभ्यास हा विद्यार्थी म्हणून आपल्यालाच करायचा असतो. ॲब्सोल्युटली. तर बराच वेळ आपण म्हणजे आपल्या चर्चेमध्ये आज बऱ्याच वेळा सेल्फ स्टडी, क्वालिटेटिव्ह स्टडी हे 2 शब्द वारंवार तुझ्याकडून ऐकायला मिळाले. सो हाऊ हं, विल हं. यू एक्सप्लेन दिस? व्हॉट इस सेल्फ स्टडी म्हणजे नेमकं तू काय केलंस? सेल्फ स्टडी म्हणजे जे आपल्या सिलेबसशी रिलेटेड बुक्स आहेत म्हणजे बेसिकली आपले स्टेट बोर्डचे बुक्स आपण रेफरन्स बुक बेसिक बुक्स म्हणून वापरतो. त्यानंतर सब्जेक्ट वाईज बुक्स लिस्ट आहेत. तर ते त्यावेळेच्या 2015-16च्या टॉपर्सची जी बुक लिस्ट होती, ती मी ऑलमोस्ट कायम ठेवलेली होती. आणि रोहन, सॉरी, पण थोडासा आवाज वाढवता येईल का तुला? थोडं. 1 मिनिट. हां, चॅटमध्ये जरा हं. हॅलो. मॅक्सिमम व्हॉल्यूम आहे मॅम माझं. ओके. मग तू नेहमी असा शांत शांत बोलतो का? कधी रागवत नाही? तर मग हां, माझा स्वभाव थोडासा आहे. गुड, गुड. तर ओके. या. सेल्फ स्टडी म्हणताना तर सर्व सिलेबस पहिल्यांदा व्यवस्थित वाचला. सिलेबसमध्ये आणि त्यानंतर मागच्या क्वेश्चन पेपर्समध्ये काय अपेक्षित आहे, मागच्या क्वेश्चन पेपर्समध्ये कसे क्वेश्चन्स आलेले आहेत, कुठल्या टॉपिक्सवर जास्त आलेले आहेत आणि कशाप्रकारे आलेले आहेत. ऑप्शन्स हेच का ऑप्शन्स असतात. ह्या बारीक गोष्टी मी स्वतः वाचल्यात आणि त्यानंतर स्वतः सर्व जे टॉपिक्स आहेत सिलेबस वाईज ते सर्व टॉपिक्स कव्हर केलेत आणि त्यांच्या मायक्रो नोट्स वगैरे मी बऱ्याचदा विद्यार्थी सक्सेसफुल कॅन्डिडेटच्या नोट्स मागत असतात. तर मी स्वतःच्या नोट्स बनवल्यात आणि मल्टिपल रीडिंग्स त्यांच्या केल्यात. म्हणजे अभ्यास मी जो आपण स्वतः करणं अपेक्षित आहे आणि हे अभ्यास करताना आपल्याला लक्षात येत जातं, की आयोगाने याआधी क्वेश्चन्स कसे विचारले आहेत आणि आयोगाची अपेक्षा काय असते. हे स्वतः केल्याशिवाय समजत नाही. म्हणजे कोणी आपल्याला भलेही कितीही सांगेल, पण जोपर्यंत आपण स्वतः त्या सिलेबस, मागच्या क्वेश्चन पेपर्स ह्या गोष्टी बघत नाही, तोपर्यंत ते आपल्याला त्याचं नॉलेज होत नाही. आणि म्हणून मी सेल्फ स्टडीला जास्त इम्पॉर्टन्स दिलंय. आय एम रिअली व्हेरी हॅपी की गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसादची इंटरव्ह्यू झाली. आज तू सुद्धा एक सूर कॉमन येतोय तुमच्या सांगण्यामधून आणि तो म्हणजे की स्वतःचा अभ्यास जे काही स्वयंभू आपण करतो त्याच्यासारखं दुसरं काही तुम्हाला रिझल्ट देत नाही. मला वाटतं की सगळ्यात महत्वाचा टेक अवे हा असला पाहिजे मुलांच्या ह्याच्यातून. व्हॉट अबाउट फ्युचर प्लॅनिंग? UPSCचा फॉर्म भरलाय, देणार आहे यावर्षी काय?
येस मॅम, तसं बघितलं तर मला माझ्याकडे अजून 6-7 वर्ष आहेत युपीएससीच्या अभ्यासासाठी. मी करेक्ट. आत्ता फॉर्म भरला आहे आणि माझा अभ्यासही चालू आहे. तर मी माझा बेस्ट ट्राय युपीएससी साठी, जसं आता राज्यसेवा माझा सिंगल फोकस होता गेल्या 4 वर्षात. करेक्ट. तर तसं येत्या काळात युपीएससी हा माझा सिंगल फोकस असणार आहे. सो व्हेरी सून कधी 2021 की 22 मध्ये आपण बघू तुझं नाव लिस्ट मध्ये? मी एक्झॅक्टली अश्युअर नाही करू शकत, कारण व्हॉट विल फ्युचर मध्ये काय आहे, पण एक्झॅक्टली 1-2 वर्ष होप करू शकतो, एक्सपेक्ट करू शकतो नेक्स्ट 1-2 इयर. ऍब्सोल्युटली. मात्र एवढीच अपेक्षा असते ना की पहिल्या 10 मध्ये असलं पाहिजे. आणि आम्हाला सवय नाही रोहन कुवरचं नाव 10च्या खाली बघायची. सो वी वॉन्ट इट टू बी राईट देअर ऑन टॉप. येस मॅम, आय विल ट्राय माय बेस्ट. पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल ठेवणार आहेस? सध्या मी लॉ घेतलेला आहे. ओके. लॉ. ओके, मग ठीक आहे. ती आपण पर्सनली लॉ सब्जेक्ट मधलं जर आपण पेपर लॉ मध्ये. मॅम, आवाज येतोय माझा? थोडासा मध्ये कट झालेला, आता येतोय. हा, लॉचा जर आपण पेपर 1 पेपर 2 जर बघितला, तर पेपर 1चा जो सिलेबस आहे तो बऱ्यापैकी माझा कव्हर झालेला आहे. अच्छा. आणि पेपर 2 फक्त कव्हर करायचा, म्हणजे पेपर 2 विषयी मला जास्त नॉलेज नाहीये, तर मी सध्या त्यावर तयारी करणार आहे. मग त्याच्यासाठी काय असा कुठला कोर्स वगैरे करणार आहेस का लॉचा? कोर्स तर नाहीये, ऑनलाईन मटेरियल अवेलेबल आहे. ग्रेट. सो आपण मुलांचे प्रश्न तर घेऊयाच, पण त्याच्या अगोदर तुला जर काही संदेश द्यायचा असेल, एक सिंगल लाईन टेक अवे फॉर द स्टुडंट्स. संदेश देण्या एवढा तर मी स्वतःला मोठा समजत नाही, पण समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं मी स्टुडंटला सांगेल. आणि दुसरी गोष्ट, लेट बेटर दॅन नेव्हर. ग्रेट. समथिंग बेटर दॅन नथिंग. फ्रेंड्स, व्हॉट ही इज ट्राइंग टू से इज की काहीतरी हातात मिळवून मग तुम्ही पुढच्या गोलकडे प्रस्थान करावं. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि बिफोर वी गेट निर्मला ऑन द लाईन, म्हणजे रोहनची बेटर हाफ आपल्यासोबत असणार आहे. एक तर आपला नेहमीचा रॅपिड फायर राऊंड असतो, ज्याचे प्रश्न रोहनला सुद्धा माहिती नाहीयेत. आणि दुसरं म्हणजे की मी आता ह्या गेस्ट म्हणजे पार्टिसिपंट लिस्ट मध्ये बघत होती, तर 2 कुंवर आडनावाच्या व्यक्ती आहेत ह्याच्यामध्ये. आर दे युअर रिलेटिव्स? मी ऍक्च्युली शेअर केला देवेंद्र आहे. कुंवर आणि रघुनाथ कुंवर असे 2 मी बघितले. हा, रघुनाथ कुवर माझे वडील आहेत आणि देवेंद्र कुवर अरे मोठा भाऊ आहे. ओ, रघुनाथजी, आपण प्लीज आपला व्हिडिओ ऑन करा. वी वुड लव्ह टू. मी स्पॉटलाइट थोडंसं बंद करते ह्याचं, रोहनचं, आणि आपण गॅलरी व्ह्यू मध्ये जाऊया. आपण स्वतःला अनम्यूट कराल का रघुनाथजी? त्यांचं नाव बघितलं त्याच्यामुळे. लेट मी. आहात का आपण देवेंद्रजी? मला वाटतं रघुनाथजी नाही आहेत. ओके. देवेंद्र आहेत का बघूया. येस, इज देअर आणि ही इज अनम्यूट. हिअर ही इज. देवेंद्रजी, 2 शब्द. हॅलो. हा, हॅलो. देवेंद्र. हॅलो. येस, येतोय तुमचा. हॅलो. हा, आवाज येतोय देवेंद्र, बोला तुम्ही. तुम्ही काय सांगाल तुमच्या भावाच्या यशाबद्दल? हॅलो मॅडम. हा, बोल. हा तर मॅडम, तर आमच्या घरात आधी लहानपणापासून आहे ना, म्हणजे जसं वडील नायब तहसीलदार होते ना, तर तसं प्रशासनाचा वारसा आधीपासून आमच्या घरामध्ये होता. तर मग त्याचं VJTI ला इंजिनिअरिंगला ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा त्याने एकच ध्येय समोर ठेवलं होतं की
या म्हणजे जिथं लोकांची कामं वगैरे होतील अशी एखादी चांगली पोस्ट मिळवायची असं. म्हणजे जनतेच्या अडीअडचणी सोडवता येतील. जसं वडिलांची पोस्ट होती, तसं सोडायचं त्याचं ध्येय होतं. त्यामुळे त्याने इंजिनिअरिंग सोडून मुक्त विद्यापीठाला प्रवेश घेतला BA साठी. राईट. हां, हां. आणि त्याच्यानंतर त्याने असं अचानक म्हणजे क्लास 1च पाहिजे सुरुवातीला असं न करता क्लास 3 पासून सुरुवात केली. त्याची सुरुवातीचा जॉब हा महसूल विभागात होता. लिपिक म्हणून बरोबर. सुरुवात केली होती त्याने. पण हा. नंतर टप्प्याटप्प्याने मग आपलं गोल सेट झाल्यानंतर मग त्याने राज्यसेवेकडे फोकस केला. मग त्याचं 3ऱ्या क्रमांकाने सिलेक्शन झालं तेव्हा तुम्हाला काय वाटलेलं? कसं वाटलेलं? अर्थात चांगलं अ, वाटलं असणार, पण नेमक्या भावना काय होत्या? मॅडम सुरुवातीला जेव्हा त्याने सांगितलं, की रिझल्ट लागला आणि 3rd क्रमांकाने सिलेक्शन झालं, तर माझा विश्वासच बसत नव्हता. म्हणजे आम्हाला माहिती होतं पोस्ट तेवढा क्लास 1 भेटणार. हं. क्लास 1 भेटणार एवढं माहित होतं. पण 3rd रँक आली तो विश्वासच बसत नव्हता, की म्हटलं 3rd रँक आली याची असं. म्हणजे अरे तो वाह! आनंद कसा व्यक्त करावा तो शब्दात व्यक्तच करता येत नव्हता असं व्हायचं. करता येत नाही. ग्रेट. हो. मोठ्या भावाचा तुमचा खूप सपोर्ट राहिलाच असेल त्याला आणि आदर्शही असेल तुमचा त्याच्यापुढे. आय एम व्हेरी शुअर. हो परत मॅडम. आपण रोहनकडे जाऊया. थँक यू सो मच देवेंद्रजी. तुम्ही ओके. 2 शब्द बोललात आमच्याबरोबर. सो नाऊ रेडी फॉर द रॅपिड फायर? येस मॅम. रेडी फॉर द रॅपिड फायर? येस मॅम. आय एम रेडी. सो पहिला प्रश्न रॅपिड फायर मधला, व्हॉट्स विथ दिस अभिनंदन मुस्टॅच? हे कधी केलंस? इंटरव्ह्यूच्या वेळी तर असं नव्हतं. कमी होतं. लॉकडाऊन पिरियड मध्ये वाढलं. अच्छा. म्हणजे असं काही प्रूव्ह करण्यासाठी आहे की आपलं असं वाढलं म्हणून वाढलंय ते? वाढलं म्हणून वाढलं ते. ओके. मला एक सांग, लुकिंग ॲट युअर बॅकग्राऊंड, इंग्रजी तुझा शत्रू आहे की मित्र आहे रे? हाऊ डू यू लुक ॲट इंग्लिश? फ्रेंड. म्हणजे अ गुड फ्रेंड ऑर असंच लांब दूर? गुड फ्रेंड. गुड गुड फ्रेंड. फ्रेंड. वंडरफुल, वंडरफुल. पत्नी सुद्धा तुझी नोकरी करते. निर्मला इज वर्किंग, राईट? मग घरी कोणाचं चालतं जास्त? तुझं की तिचं? आता तू डीसी आहेस म्हटल्यावर थोडंसं नाही, वाईफ. तिचंच चालतं ना? आता हे आता शी इज गोइंग टू कम ऑनलाईन, मग बघूया काय होतं ते. आता ती बोलेल ना तेव्हा तिला विचारू आम्ही प्रश्न, मग बघूया ती काय म्हणते ते. तिचं चालतं का तुझं चालतं ते. बरं. प्रशासकांनी असं म्हटलं जातं, की प्रशासकांनी नेहमी हो म्हणायला शिकलं पाहिजे आणि राज्यकर्त्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. नवऱ्याने काय शिकलं पाहिजे? हो म्हणायला शिकलं पाहिजे की नाही म्हणायला शिकलं पाहिजे? डिपेंड्स ऑन सिच्युएशन. अच्छा, म्हणजे ना ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काहीच कमिट करणार नाही का आता सुद्धा? नाही. हो म्हणणं सोपं असतं ना पण. पण नेहमीच हो म्हटलेला शब्द आपण पाळू शकतो असं नाही. सर्कमस्टान्सेस बघून तो डिसिजन घेतला पाहिजे. बापरे! तू फक्त दाखवायला तिचं चालतो असं म्हणतोयस हां? आय कॅन अंडरस्टँड दॅट. कुठे राहायला आवडतं, गावी की पुण्या मुंबईत? गावी. बायकोच्या हातची फेव्हरेट डिश कोणती आहे? दाल खिचडी. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी सिंपल. ऑन दॅट नोट आपण निर्मलाला बोलवूया आणि तोपर्यंत फ्रेंड्स तुमचे प्रश्न तयार ठेवा. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील रोहनला, प्लीज इन द चॅट बॉक्स सो वी कॅन टेक सम ऑफ द क्वेश्चन्स. ऑनलाईन ऑनलाईन. ये ना दोन. बापरे! ऑनलाईन ती तुला हे करायला लावतीये. वी हॅड डिसाइडेड दिस. येस मॅम. हां, मग फक्त कॅमेरा टर्न कर. का तेही परमिशन नाहीये? अगं ये ना. मॅम आपण त्याच्या आधी प्रश्न घ्यायचे का? हो, चालेल. मुलांचे प्रश्न घेऊया. ठीक आहे. आहेत. एक प्रश्न असा आहे की इंटरव्ह्यूची तयारी कशी केली? ऍक्च्युली माझा जो वीक पॉइंट होता तो इंटरव्ह्यूच राहिलेला आहे गेल्या 2-3 वर्षामध्ये. हं. मेन्सची फर्स्ट केल्यानंतर आमच्या ऑफिसमध्ये एक आमच्या कलिगचा आम्ही ग्रुप बनवला होता हं. आणि ऑफिस टाइम 6 नंतर आम्ही डिस्कशनला बसत होतो daily. आणि जे करंट अफेअर्स आहे किंवा आपल्या प्रोफाईल रिलेटेड क्वेश्चन्स आहेत तर त्यांची डिस्कशन आम्ही एकमेकांमध्ये करत होतो. ओके. आणि एक विद्यार्थी साधारणतः आमच्यामध्ये एक टॉपिक आम्ही त्याला द्यायचो आणि बाकीचे त्याला ऐकायचे आणि त्याला फीडबॅक द्यायचे. हं. तर अशा प्रकारे आमचं हे कंटिन्युअस
चार 4-5 महिने हे शेड्यूल आमचं इंटरव्ह्यूचं शेड्यूल येईपर्यंत हे चालूच होतं. हम्म. आणि त्यासोबत ऑफिस मधले आमचे सिनियर ऑफिसर्सने सुद्धा डिपार्टमेंट रिलेटेड क्वेश्चन्स वगैरे जे आहेत त्याच्यासाठी आम्हाला चांगलं गाईड केलं. आणि मग रिझल्ट लागल्यानंतर येस मॅम. रिझल्ट म्हणजे मेनचा रिझल्ट लागल्यानंतर मग मॉक इंटरव्ह्यूज वगैरे किती दिले? हा, मग ह्या वेळेला स्कोर चांगला असल्यामुळे कुठली रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळे जे आपले चांगले कोचिंग क्लासेस, कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत, तर त्यांच्या 4 ते 5 प्रकारच्या मॉक्स मी दिल्या होत्या. राईट. सगळ्यात जास्त फायदा तरी सुद्धा सेल्फ स्टडीचा झाला की मॉकचा फायदा झाला? मॅम, मला असं वाटतं सेल्फ स्टडीचा फायदा झाला आणि मॉकमुळे माझा कॉन्फिडन्स वाढला. मी इव्हन आपल्याकडे स्टडी सर्कल मध्येही आलो होतो आणि सरांनी मला जो फीडबॅक दिला होता ऑलमोस्ट, आणि सरांनी स्कोरिंग पण दिलं होतं, ते स्कोरिंग माझं इंटरव्ह्यूच्या स्कोरिंगच्या ऑलमोस्ट जवळ जाते. आणि तसं प्रत्यक्ष माझ्या मार्क्समध्ये, इंटरव्ह्यूच्या मार्क्समध्ये खूप फायदा नाही झाला. पण जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा कॉन्फिडेंटली मी तिथं स्वतःला प्रेझेंट केलं होतं. तो फायदा मला जाणवला. राईट. एक प्रश्न आहे, मुलं सर्व तयारी करतात आणि अभ्यास करून पण अपयश येतं, याचं नेमकं कारण काय? अपयशाचं कारण कुठलं आहे ना, की ते स्वतःचं अनालिसिस केलं पाहिजे. आपण कमी कुठं पडतोय. बेसिक गोष्ट आहे की हे जे पुस्तकं आहेत, पुस्तकं सर्व लोक ऑलमोस्ट 90%, 95% तेच पुस्तकं वाचत असतात. म्हणजे स्टडी मटेरियल मध्ये जसं आपण आपले प्रसिद्ध लेखक आहे शिव खेरा, त्यांचं वाक्य आहे की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, पण ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. राईट. तर रीडिंग करताना आपण सपोज आता क्वालिटीसाठी एकच बुक आपण स्टँडर्ड मानलं जातं की लक्ष्मीकांत सरांचं बुक आहे. तर ते वाचताना सगळे ऑलमोस्ट 90% स्टुडंट ते बुक वाचत असतील. तर ते बुक वाचताना त्याचं स्टार्ट म्हणजे इव्हन त्याचे नोट्स किंवा त्याचे टेबल्स, त्याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट फॅक्ट्स, हिडन फॅक्ट्स असतात. किंवा आपण रिव्हिजन मध्ये कमी पडत असू, किंवा नोट्स काढण्यामध्ये कमी पडत असू, किंवा मागच्या क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करण्यात कमी पडत असू, तर ह्या सर्व गोष्टींचं अनालिसिस केलं पाहिजे. आणि किंवा काही मार्क्सने आपली पोस्ट राहत असेल तर कुठल्या विषयात आपल्याला जास्त वेळ द्यायची गरज आहे, कुठल्या विषयात आपल्याला चान्स आहे मार्क्स वाढवायचा, ह्या गोष्टींचं सेल्फ अनालिसिस केलं पाहिजे. मनोजचा प्रश्न आहे, वर्किंग प्रोफेशनलनी टाइम टेबल कसं मॅनेज करावं? ऑफिसच्या वर्किंग अवर्स सोडून द्या. साधारणतः 8 ते 10 तास त्यात जातील असं गृहीत धरून चालू आपण. आणि त्यानंतर 6 ते 8 तास, साधारणतः 6 ते 7 तास आपण झोपतो रात्री. तर हे साधारणतः 10 तास 16 तास हे गेले आणि प्रवासाचा 1-2 तास धरून घेतलं तर 6 तास उरतात. तर 6 तासामध्ये किमान 1 तास तुम्ही लिजरला दिला, तुमच्या मिसलिनियस वर्क्सला दिला, तरी दिवसातून 5 तास तुम्ही डेली काढू शकता. आणि मी हे मुंबई पुणे शहरात वर्किंग असणाऱ्यांच्या दृष्टीने सांगतोय. जर छोट्या शहरात राहता तर ट्रॅव्हलिंगला वगैरे एवढा वेळ लागत नाही. बरोबर. तर ते ऑफिस अवर्स सोडून सकाळी साधारणतः लवकर उठलेत आणि सकाळी 8-9 पर्यंत जे काही, डिपेंडिंग ऑन युअर पर्सनल सिच्युएशन, पर्सनल सर्कमस्टन्सेस, सकाळी 2-3 तास आणि सायंकाळी 3-4 तास तुम्ही जर काढले आणि सुट्टीच्या दिवशी आणि वीकेंडला जास्त वेळ दिला तर मॅनेज होऊ शकतं. राईट. कल्पेशचा एक प्रश्न आहे, इंग्लिश इज युअर फ्रेंड बट हाऊ डू यू लुक टुवर्ड्स मराठी? मराठी इज माय मदर टंग. मराठीचा मातृभाषा आहे. मराठी आई आहे आपली, तिच्याबद्दल काही वेगळं हे असू शकतं. रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या एका शिवाजी जाधव म्हणून आहेत, एक मिनिट मी त्यांना म्यूट करते. त्यांना म्यूट करते मी. निलांबरी मॅडम, तुम्ही स्वतःला प्लीज म्यूट करा. तुम्ही सारखं अनम्यूट करता. निलांबरी मॅडम, तुम्ही स्वतःला म्यूट करा. तर त्यांचं असं म्हणणं आहे की मी सुद्धा रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये आहे आणि सर कामाचं खूप लोड असतं, तर मी काय करू? हे खरं आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये माझी वाईफ पण रेव्हेन्यू डिपार्टमेंटला आहे आणि मी पण स्वतः रेव्हेन्यू डिपार्टमेंटला 3 ते 4 महिने क्लर्क म्हणून काम केलेलं आहे. परत तर
हा, तर हे ऑब्विस आहे की रेव्हेन्यू डिपार्टमेंटला ऑफिस अवर्स नंतर पण जास्त वेळ ऑफिसला थांबावं लागतं. करेक्ट. तर व्हॉट एव्हर तुमच्याकडे दिवसातून जो काही वेळ उरत असेल 2 तास 3 तास, तो डेडिकेटेडली तुम्ही द्या. आणि विकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी म्हणजे इतर जे फंक्शन्स आहेत, फॅमिली फंक्शन्स आहेत, सुखदुःखाला आपल्याला नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये जावं लागतं. तर अशा प्रकारचा वेळ अभ्यासासाठी द्या. आणि ऑफिसमधून रेव्हेन्यू सारख्या डिपार्टमेंटमध्ये खूप वेळ मिळत नाही. त्यामुळे दिवसातून 2-3 तास हार्डली त्यांना मिळू शकतात. तर मला असं वाटतं की त्यांचा जास्त फोकस हा हे बाकी म्हणजे ऑफिस टायमिंग मधून त्यांना सुटका तर नाहीच आहे. पण जे इतर फंक्शन्स वगैरे आहेत ते अवॉइड करता येतील. किमान 1 वर्ष डेडिकेटेड प्रिपरेशन करत असणार तर. आणि राईट. त्यानंतर जो वेळ मिळेल तो तुम्ही पूर्णतः अभ्यासासाठी डेडिकेट केला पाहिजे. ग्रेट. अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे की तुम्ही फिजिकल फिटनेसला ह्या काळामध्ये किती महत्व दिलं आणि कसं मेंटेन केलं? फिजिकल फिटनेसला मी म्हणजे प्रिलिमच्या आणि मेन्स एक्झाम्स होईपर्यंत मी वेळ देऊ शकत नव्हतो. हम्म. पण मुख्य परीक्षेचा स्कोर वगैरे आल्यानंतर साधारणतः ह्या 1 वर्षापूर्वी जुलैमध्येच मेन्स झाली. आणि त्यानंतर मी फिजिकल फिटनेसकडे लक्ष दिलं. कारण मला असं वाटत होतं की सपोज डेप्युटी कलेक्टर नाही मिळाली ही हा. पोस्ट, तर DYSP ह्या पोस्टसाठी मला फिजिकल फिटनेस सुद्धा महत्वाचा आहे. हम्म. तर त्या दृष्टीने मी तयारी करत होतो. आणि फिजिकल फिटनेसला साधारणतः अर्धा तास डेली सफिशियंट असेल. राईट. पण डेप्युटी कलेक्टरच्या पोस्ट साठी सुद्धा फिजिकल फिटनेस महत्वाची आहे रोहन, अँड यू नीड टू कीप वर्किंग ऑन दॅट. येस मॅम. आणि फिजिकल फिटनेस सोबतच मला असं वाटतं की मेंटल फिटनेस हा आपला तेवढाच महत्वाचा आहे. करेक्ट. त्यासाठी मी नेहमीच माझ्या व्हिडिओज मध्ये सांगत असतो की मेडिटेशन आपल्या डेली शेड्यूल मध्ये इन्क्लूड असायला पाहिजे. मेडिटेशन मग ते कुठलंही असो, तुम्ही ओमकार, प्राणायाम किंवा विपश्यना, आनापान साधना कुठली असो, पण मेडिटेशन 15-20 मिनिटं डेली केलं तर ते आपलं मेंटल वेलबिंग साठी चांगली गोष्ट आहे. राईट. अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे की ग्रामीण भागातले मुलं आता सध्याच्या परिस्थितीत इट्स नॉट व्हेरी रेलेव्हंट, पण तरी ग्रामीण भागातली मुलं जेव्हा मेट्रो सिटीमध्ये येतात तेव्हा तो स्ट्रेस मॅनेज करून मग अभ्यासावर फोकस कसा ठेवायचा? ऑब्विस आहे की ग्रामीण भागात आणि मेट्रो सिटीज मधलं टोटल सराउंडिंग, कल्चर याचा बराच फरक पडत असतो. तर विद्यार्थ्यांनी आपला फोकस फक्त अभ्यासावर क्लिअर ठेवला पाहिजे. सुरुवातीला हार्डशिप येतात हे ऑब्विस आहे. आणि विद्यार्थ्यांनी जर आपलं फोकस क्लिअर ठेवून बाकीच्या गोष्टी सुरुवातीला निग्लेक्ट केल्याच पाहिजेत. जोवर विद्यार्थी यूज टू होत नाही ह्या एन्व्हायरमेंट मध्ये, तोवर ऍटलीस्ट आपला अभ्यास फोकस केला तर तो स्ट्रेस किंवा ज्या हार्डशिप्स येतात ते आपण कमी करू शकतो. राईट. आहे का निर्मला आता तयार? मला वाटतं प्रश्न आता जवळजवळ सगळे कव्हर केले आहेत. शी रेडी? येस मॅम. येस मॅम. ओके. हाय निर्मला. हाय. अगं तुला आता यू हॅव टू बी प्रिपेअर टू गो ऑन पब्लिक प्लॅटफॉर्म, लोकांशी बोलायला, मार्गदर्शन करायला. तू पण करतेस का राज्यसेवेची तयारी? नाही ऍक्च्युली आता मी रेव्हेन्यू मध्ये असल्यामुळे मी करत होते पहिले अभ्यास, पण जसं जॉबला लागले त्यापासून माझा अभ्यासाकडे एवढा वेळ नाहीये. आणि आता लग्नानंतर तर घरी अजिबातच वेळ दिला नाही ना रोहनकडे. रोहनची काळजी घेण्यातच सगळा वेळ जातो. हो. तू काय म्हणशील अबाउट हिज प्रेपरेशन, त्यांनी तयारी करतानाच्या अडचणी, आणि मग त्याला जेव्हा यश मिळालं, तर एक एक पत्नी म्हणून तू काय म्हणशील? ऍक्च्युली मी त्यांना लग्नाच्या आधीपासूनच ओळखत होते. अच्छा, लव्ह आणि मॅरेज आहे? नाही ऍक्च्युली म्हणजे माझी ताई माझी मोठी जाऊ आहे. ओह, ओके. आणि त्यांचा अभ्यास म्हणजे एकदम असं अभ्यासाला बसले तर अभ्यासच करणार, इतर गोष्टींकडे लक्ष नाही देणार. ते फार हार्ड वर्किंग आहे. त्याच्यामुळे मला माहिती होतं. त्याच्यामुळे मी त्यांना वेळ दिला की नाही तर यांना आपण 1 वर्षभर 2 वर्ष चांगला चान्स दिला अभ्यासाला तर ते पूर्ण अभ्यासावर फोकस करून पाहिजे ते अचीव्ह करू शकतात. मग मी अच्छा, त्यांना मग आता कळलं त्याच्या यशापाठीमागे हा 2 वर्षाचा चान्स होता. 2 केलं तर ठीक आहे, नाही तर काही खरं नाही, असं होतं का? नाही असं काही नाही. पण माझ्याच्याने जेवढं करता आलं मी तेवढं केलं.
नाही, दॅट इज ऑब्वियस. त्याच्याशिवाय हे असं यश मिळवणं शक्यच नाही. पण मग तयारीच्या काळात जेव्हा तो जॉबवर पण जायचा आणि नंतर मग आल्यावर परत अभ्यास, परत जॉबचे टेन्शन्स, परत फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, अशा वेळी कधी असं वाटलं का, की अरे हे सगळं काय, कधी संपणार आणि कशासाठी? नाही म्हणजे कधी-कधी वाटतं कारण ऑफिसचं पण खूप काम असल्यामुळं ऑफिसचं पण टेन्शन आणि घरचं पण तरी मनाला समजून केलं, की नाही एक ना एक दिवस आपल्याला काहीतरी चांगलं मिळणार आहे त्याच्यासाठी हे सहन केलं पाहिजे. अर्थातच. आणि तुझ्या कष्टाला म्हणजे जो सपोर्टर असतो त्याचा कधीच गवगवा होत नाही, पण त्याच्या कष्टाला तोड नसतं. खरंच आहे. सो नाव यू हॅव इट ऑल. मग आता सिलेक्शन झाल्यानंतर काय, लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर काय गिफ्ट घेणार आहेस त्याच्याकडून? असं तर काही ठरलं नाही, पण आम्ही बाहेर फिरायला जाणार आहे एवढं नक्की. अच्छा. व्हेरी गुड. बघा रोहन, ती ऑनलाईन तुझ्याकडून कबूल करून घेतीये, बाहेर तू फिरायला घेऊन जाणार आहेस तिला. येस मॅम. पाठपुरावा करेन आता, डोंट वरी अबाउट दॅट. ऍक्च्युली 2018 जेव्हा माझं लग्न झालं, हां, त्यावेळेला पण मी इंटरव्ह्यूला होतो आणि हां. इंटरव्ह्यूमुळे आम्ही कुठं लग्नानंतरही बाहेर फिरायला जाऊ शकलो नव्हतो. ओके. तर त्यामुळे आता ही सगळी कसर पूर्ण करायची आहे. येस. निर्मलाशी अजून एक आता आपण आता रोहनच म्हणाला मराठी इज माय मदर टंग. मग आपली मराठमोळी परंपरा आहे. नाव घे ना, म्हणजे मग आपण संपूया हे सेशन. नाव तर असं काही कधी पाठ नाही केलेलं त्याच्यामुळे सुचते घे. छानसं आता नेहमीच आपण घेतो ना. नाही लक्षात एवढं. पण असंच घेऊन टाक साधं. रोहन. ओके रोहन, थँक यू सो मच. आणि आपण संपर्कात राहूच. तुझं मार्गदर्शन अशाच पद्धतीने मिळू दे मुलांना. डाऊन टू अर्थ. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य बोलला, दॅट समथिंग इज बेटर दॅन नथिंग अँड बेटर लेट दॅन नेव्हर. सो येस मॅम. गोष्टीची सांगड घालून आपण आपल्या करिअरची तयारी केली पाहिजे. थँक्यू सो मच. लवकरच भेटू. थँक्यू. येस मॅम. थँक्यू मॅम. इंटरव्ह्यू आपली असेल त्याचे डिटेल्स तुम्हाला सगळ्यांना मिळून जातील. इट इज विष्णू दौंड, जे सुद्धा डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्ट झालेले आहेत. प्लीज स्टे ट्यून्ड. थँक्यू सो मच रोहन. सी यू. थँक्यू मॅम. थँक्यू एव्हरीवन.